दरम्यान आता चालू होणारा सामना पहिलाच सामना असेल या दोन्ही टीमचा. डेव्हिल्स आग्रोली विरुद्ध युनायटेड कुक्षेत. ह्याच्यामध्ये प्रथमच इकडे नाणेफेक जिंकलेलं आहे ते मात्र आग्रोली या संघाने व क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीचं आव्हान कुक्षेत या संघाला. सलामीची जोडी दरम्यान मैदानात. दरम्यान सामन्याला सुरुवात होताना पंचांचा इशारा येतोय. सामन्यांची पंचगिरीची तुर्बा संघ विनंती आहे 4 वाजता इकडे हजर राहा. तुर्बे टायटन संघ. दरम्यान इकडे सामन्याला सुरुवात होताना सलामीची जोडी मैदानात आहे कुक्षेत या संघाची. स्ट्राईकला तो अनुप पटेल आणि नॉन स्ट्राईकला तो मात्र उमेश ठाकूर. चार षटकांचा सामना. यानंतरला अजूनही 6 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. शेवटचा दिवस आहे आज या स्पर्धेचा. आग्रिकोली चषक 2022 गोटेवली गाव. याच्यामध्ये आपण बघू शकता अजून 6 सामने खेळवायचे आहेत. म्हणून आता इथून पासून जेवढे हे सामने होतील ते मात्र 4 षटकांचे होतील. पहिला षटक पॉवर प्लेचा असेल. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असतील. 4 षटकांचा सामना. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक घेऊन आलेला नवीन पॉवर प्लेचं षटक आहे. बघूया अनुप पाटील प्रथमच मारा करेल तो मात्र नवीन यांना. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता मात्र चेंडू हवेत जाऊन डी झोन मध्ये जातो. पंचांचा इशारा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन मिळेल. कुक्षेत संघाला सुरुवात मिळते. धावसंख्येत वाढ होते. 1 धावसंख्या वाढते. बाला 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 इकडे ना. दरम्यान पॉवर प्लेच्या षटकातील दुसरा चेंडू नवीन यांचा. आता मात्र चांगली गोलंदाजी. चेंडू निर्धाव जातो. चालू असणारा सामना युनायटेड कुक्षेत विरुद्ध डेव्हिल्स आग्रोली. आजच्या दिवसाचा हा लॉर्ड्स मधला तिसरा राऊंड आहे. इथे दोन्ही संघांचा पहिलाच राऊंड आहे आजच्या दिवसातील पॉवर प्लेच्या षटकातील तिसरा चेंडू. आता मात्र बघूया चेंडू मिड विकेटच्या दिशेला जाऊन 1 धावसंख्या मिळते. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. स्ट्राईक मात्र इथे चेंज होते. 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या फक्त 2 आकड्यावर बिनगडी बाद. माझे साथी स्कोरर निलेश विश्वकर्मा नेहमीच आग्रिकोली चषक असतील RSS गोटोली संघाचे जेही टुर्नामेंट असतील नेहमीप्रमाणे तिकडे स्कोररची भूमिका पाडताना असतात. दरम्यान बघूया चौथा चेंडू. हॅलो हा येताना थांब 5 मिनिटात. हो हो बाबा त्यांना मी सांगितलं थांबायला. थांबव जरा बघा. निर्धाव चेंडू. 2 मिनिटात भाकरी येतात. 2 मिनिटात भाकरी येतात. हा दरम्यान हवेत होता चेंडू. चेंडू डी झोन मध्ये आहे. पंच आदेश मात्र सौरभ मात्र यांचा इशारा. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी करत आहेत इकडे नवीन आपल्या संघासाठी
त्यांनी 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि फक्त 3च धावसंख्या खर्चवलेल्या आहेत. अजूनही पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी इकडे, फक्त 3च धावसंख्या दिलेल्या आहेत. आता मात्र पॉवर प्लेचा षटक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकातील. सामना फक्त 4 षटकांचा. जर युनायटेड कुक्षत या संघाचा पॉझिटिव्ह विचार केला तर एकही गडी बाद नाही झालेला आहे. मात्र त्यांच्या ह्यानंतरला त्यांना 3 षटक असतील. 3 षटकामध्ये ते चांगले धावसंख्या टोकू शकतात. आता मात्र बघूया उमेश ठाकूर, काय गोलंदाजी इकडे, काय गोलंदाजी आहे. षटक संपतोय, पॉवर प्लेचं षटक संपतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतरला कुक्षत संघाची धावसंख्या होते ती मात्र फक्त 3 या आकड्यावर. अतिशय जबरदस्त गोलंदाजी इकडे नवीन यांची. चांगली सुरुवात दिलेली आहे इकडे आग्रोली या संघाला. 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकमध्ये फक्त आणि फक्त 3 धावसंख्या. आग्रोली संघातर्फे दुसरं षटक घेऊन आलेलं आहे इथे मात्र सौरभ. अजूनही अनु पाटील मैदानात तैनात. जोपर्यंत मैदानात असेल तोपर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये कुक्षेत हा संघ असेल. दरम्यान इथे पहिला चेंडू अतिशय सुंदर मारलेला फटका मिडुकेच्या दिशेने. 1 बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. मात्र सौरभ यांच्या पहिल्या चेंडूवर अनुप यांनी त्यांचं स्वागत केलेल्या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वर. अपेक्षा असतील अनुप संघाकडून, अपेक्षा असतील कुक्षत संघाकडून या आता मात्र सिंगल लगावले. इकडे दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र बघूया, जर डायरेक्ट हिट झाला असता तर उमेश यांना परतावा लागला असता. 2 धावसंख्या मिळतात. चांगली रनिंग इकडे उमेश यांची. तिसरा चेंडू सौरभ यांचा. आता मात्र बघूया, चेंडू हवेत होता आणि चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात झेलचीत बाद झालेल्या. तिथे मात्र पहिला हादरा बसतोय कुक्षत या संघाला अनुपच्या स्वरूपात. पहिला हादरा बसतोय. धावसंख्या मात्र 1 गडी बाद, 9 या आकड्यावर.
धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज सागर पाटील प्रथमच मारा करतात. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू सौरभ यांचा. सुंदर गोलंदाजी इथे आग्रोली संघाकडून होते. सौरभचा हा चौथा चेंडू निर्धाव जातो. त्याला तिथंच घेऊन जा. सौरभ उमेश काय झाला. चेंडू हा आताचा वाईड होता का. हा 4च चेंडू झालेत. दादा तिथं लक्ष होतं ना दादा. तिथं लक्ष होतं दादा. आता मात्र बॅटची एज जाऊन यष्टीरक्षकाच्या जवळ चेंडू जातो. एक धावसंख्या रोखू शकले नाही. धावून पूर्ण होते. एक धावसंख्या 11 वर. अजूनही सलामीला आलेला उमेश हा मात्र अजूनही स्ट्राईक वर आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चेंडूला या माफी नाही. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. षटकार. 2 षटकाच्या समाप्तीनंतरला कुक्षेत संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 17 या आकड्यावर. धन्यवाद डीजे. आग्रोली संघातर्फे तिसरा षटक घेऊन आलेला सुहास. याआधी 2 षटक झाले. 2 षटकात याच्या आधीचा जो षटक होता तो मात्र सौरभ यांचा. त्यांनी तब्बल 14 धावसंख्या खर्चवल्या. 1 षटकार आणि 1 चौकार ठोकला. तिकडे मात्र कुक्षेत या संघाने धावसंख्येला थोडाफार आकार येताना दरम्यान तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. आता मात्र बघूया चेंडू कुठे जातोय. पंचांचा इशारा होतोय. पंच स्वराज म्हात्रे यांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 18 वर जाते 2 षटकानंतरला. सामना फक्त 4 ओव्हरचा हा 4 षटकांचा सामना. त्याच्यातील तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. आता मात्र बघूया चेंडू बुरकत दिलेला आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 1 बाउंड चौकार. चांगला फटका तिथे म्हणावा लागेल सागर यांचा. धन्यवाद डीजे. धावसंख्येला मात्र चांगलाच आकार येताना आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. अजूनही या इनिंग मधले 11 चेंडू शिल्लक आहेत. जिथे पहिल्या षटकमध्ये फक्त 3च धावसंख्या खर्चवल्या होत्या आग्रोली या संघाने. त्यानंतर दुसऱ्या षटकात त्यांनी 14 धावसंख्या खर्च आणि आता मात्र पहिल्याच चेंडूमध्ये त्यांनी 1 वाईट चेंडू आणि 1 चौकार खाल्लेला आहे. धावसंख्या 22 वर. दरम्यान तिसऱ्या षटकावर दुसरा चेंडू. सुंदर कमबॅक इकडे सुहास यांचा. चेंडू निर्धाव जातो. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. दरम्यान तिसऱ्या षटकातील आता मात्र चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलेला. बघूया चेंडू कुठे जातोय. पंचांचा इशारा येईल. षटकार. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या भर होते आता मात्र.
धावसंख्या जाऊन पोचते आता मात्र 28 या आकड्यावर. चांगल्या परिस्थितीमध्ये जाताना कुक्षेत संघ. बरोबर यानंतरला होणारा सामना शहाबाज गाव विरुद्ध मापे संघ. तर शहाबाज संघाचा इकडे कर्णधार उपस्थित आहे. कृपया करून मापे संघ आपली उपस्थिती दाखवा. आता मात्र पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड येऊन षटकार टोकलेला. आता मात्र इकडे सागर यांनी अतिशय जबरदस्त फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी, युनायटेड कुक्षेत या संघासाठी. धावसंख्या 34 वर. इकडे मात्र चांगला चेंडू. कमबॅक होतो इथे सुहासांचा. पण दोन्हीही फलंदाज अतिशय जबरदस्त फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. सागर आणि उमेश अनुप परतवल्यानंतरला चांगली बॅटिंग करताना इकडे पुन्हा एकदा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. चेंडूला या माफी नाही मिळणार. चेंडू लॉंग ऑफच्या वरून षटकार. खराब क्षेत्ररक्षण होतोय. बघूया पंचांचा काय इशारा येतोय. चौकार. धन्यवाद विजय. जिथे फटका लगावला होता तिथे मात्र कुक्षेत संघ एकाच धावसंख्येत समाधान होता. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण होते आणि चेंडू जातो चौकार. आता मात्र पूल केलाय. पूल सक्सेसफुल झालेला आहे. 6 धावसंख्या मिळतील. धावसंख्या जाऊन पोचते 50 या आकड्यावर.
झालेले आहेत फक्त. दरम्यान इकडे चांगली फलंदाजी करताना उमेश सलामीला आलेला. आता मात्र चेंडू हवेत आहे, बाद होण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि झेलचीत बाद झालेला आहे. इथे मात्र उमेश ठाकूर अतिशय चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. वैयक्तिक त्यांनी 8 चेंडूमध्ये 23 धावसंख्या काढल्या आणि चांगली फलंदाजी केली. आणि बाद झाल्यानंतरला असं वाटलं होतं कारण ह्याची मागची ओव्हर आणि त्याच्या आधीची ओव्हर मध्ये चांगली फलंदाजी केली. सागर यांनी इम्प्रेस केला आपल्या संघासाठी. दरम्यान आता मात्र हा शेवटचा चेंडू होता, मात्र पंचांचा इशारा येईल इथं, व्हाईट बॉलचा इशारा. $57. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू सरळ सीमारेषा बाहेर जाईल गोटुलीच्या खाडीमध्ये. 4 षटकांचा सामना संपतोय. पहिली इनिंग संपते. पहिली इनिंगच्या समाप्तीनंतरला युनायटेड कुक्षेत या संघाची धावसंख्या होते ती मात्र 63 या आकड्यावर, 63 या आकड्यावर आणि 64 धावांचा आव्हान दिलेला आहे, तो मात्र अग्रोली या संघाला. चार षटकात तब्बल 63 धावसंख्या ठोकल्या आणि 64 धावांचं आव्हान दिला, ते मात्र अग्रोली या संघाला. पंच कृपया करून ग्राउंडचा ताबा घ्या. पंच स्वराज म्हात्रे आणि आदेश म्हात्रे
दरम्यान बघू शकता आपण सामन्याला सुरुवात होताना 64 धावांचा पाठलाग करताना अग्रोली संघ 4 षटकांमध्ये सलामीची जोडी मैदानात. प्रथमच नवीन स्ट्रायकेंडला नॉन स्ट्राईकला स्वरूप आणि पहिला षटक घेऊन आलेला आहे. इकडे मात्र सागर पाटील अतिशय चांगली फलंदाजी केली होती फर्स्ट इनिंग मध्ये. दरम्यान पहिला षटक. आता मात्र बघूया इकडे काय झालंय, काय घडलंय. बॅटची एज होते, पंचांचा इशारा येतो बादचा. चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातात, झेलचीत बाद होते. तिथे मात्र नवीन पहिला आद्रा बसतो अग्रोली या संघाला. जर या मैदानाचा विचार केला, जर या पिचचा विचार केला, पाटा पिच आहे इथे. मागच्या 2-3 आठवड्या आधी इथे जी टुर्नामेंट झाली होती तिथे मात्र करावे संघ आणि तुर्बे संघाची जी मॅच झाली होती तिथे मात्र तुर्बे या संघाने तब्बल 97 धावा टोकल्या होत्या आणि करावे या संघाने ते फक्त 4 षटकांमध्ये 101 धावा चेस केल्या होत्या. तर पिचचा विचार केला तर मग आताही आपण बघू शकता याआधी जी इनिंग झाली, फर्स्ट इनिंग झाली कुक्षेत संघाची, तिकडे मात्र पहिल्या षटकात फक्त 3च धावसंख्या आले आणि त्यानंतरला 3 षटकात तब्बल 60 धावसंख्या टोकल्या. ते मात्र युनायटेड कुक्षेत या संघाने. जरी मोठा आव्हान असला तरी मैदानाचा विचार केला तर जितके हे जे धावा आहे 64 धावा ते कमीच आहेत. आता मात्र 23 चेंडूमध्ये 64 धावांची गरज. इथे मात्र अग्रोली या संघाला पहिला षटक, पॉवर प्लेचा दुसरा चेंडू. आता मात्र बघूया, एक धावसंख्या धावून पूर्ण होते आणि स्ट्रायकेंडला प्रथमेश मारा करण्यासाठी स्वरूप इथे उपस्थित आहे. स्वरूप कडून मोठे एक्सपेक्टेशन्स असतील अग्रोली या संघाकडून, कारण त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे एकटा वन मॅन शो करण्याची. एकटा वन मॅन शो हे पूर्ण धावसंख्या करण्याची. 63 धावांची अजूनही गरज आहे 22 चेंडू मध्ये. दरम्यान पॉवर प्लेचा षटक चालू आहे, पहिला षटक त्यामधील हा तिसरा चेंडू. इथे मात्र हाफ ट्रॅकर होता, मात्र बॅट काय मिडल झालेला नाही. 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात होता. क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो चेंडू, एक धावसंख्या मिळते तिथे. मात्र चांगलं कॉम्बिनेशन आहे इथे मात्र अग्रोली संघाचं लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. सुरेख गोलंदाजी इथे सागर यांची. जशीच त्यांनी फलंदाजीमध्ये कामगिरी केली होती तशीच मात्र इथे मात्र गोलंदाजीमध्ये देखील कामगिरी करताना सागर आपल्या संघासाठी युनायटेड कुक्षेत हा संघ क्षेत्ररक्षण करताना. 5वा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. चेंडू बघू शकता आपण डी झोन मध्ये जातोय, एक धावसंख्या मिळते. धावसंख्या 3 या आकड्यावर. 5 चेंडू नंतरला शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. नवीन फलंदाज पिंटू. डाऊन द ग्राउंड. चेंडू बॅटला लागत नाही, चेंडू जातो सरळ एसटी रक्षकाच्या हातात. मगाशी देखील मागच्या फर्स्ट इनिंग मध्ये देखील कुक्षेत संघाची अशीच परिस्थिती होती. एक षटक संपला होता, पॉवर प्लेचा षटक संपला होता. पॉवर प्लेच्या षटकात कुक्षेत संघाच्या देखील 3च धावसंख्या होत्या आणि आता इथे देखील मात्र अग्रोली संघाचा देखील तीच परिस्थिती. पहिला षटक संपलेला आहे, एक गडी बाद 3 वर फक्त. आता मात्र समीकरण आहे 18 चेंडू मध्ये आपण बघू शकता 61 धावांची गरज. 61 टू विन 18 चेंडू मध्ये. संघाचं दुसरं षटक
घेऊन आलेला तो मात्र सागर ठाकूर. 18 चेंडू 61 धावा. स्वरूप पाटील अजूनही तैनात. जोपर्यंत स्वरूप मैदानात असतील तोपर्यंत मोठे अपेक्षा असतील त्यांच्याकडून, अग्रोली संघाकडून. त्यांच्यामध्ये कॅपेबिलिटी आहे 18 चेंडूमध्ये 61 धावा काढण्याची. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सागर ठाकूर यांचा. हाफ ट्रॅकर होता अतिशय चांगली गोलंदाजी इकडे. अतिशय सुरेख चेंडू होता तिथे. देखना चेंडू होता इथे. मात्र चेंडू निर्धा जातो. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. सागर ठाकूर यांचा दुसरा चेंडू. 17 चेंडू आणि 61 धावा. फुलटॉस मदतीचा चेंडू. बघूया चेंडू कुठे जातोय. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. चेंडू काय मिडल झालेला नाही तिथे. मात्र स्वरूप यांचा इझी विकेट इथे मिळतोय. तो मात्र कुक्षेत्र संघाला मोठा आदरा बसतो. अग्रोली संघाला समीकरण सुंदर गोलंदाजी इकडे. काय गोलंदाजी करतो सागर ठाकूर. त्यांच्या षटकातील तिसरा चेंडू झाला. यामध्ये पहिला चेंडू टाकला होता तो देखील असाच होता. राईट हँड बॅट्समनला लाईन लेंथ पद्धतीचा चेंडू होता. सुरेख लाईन अँड लेंथ. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. एकही धावसंख्या नाही आलेली आहे. 15 चेंडू 61 धावा. आता बघू शकता आपण डी झोन मध्ये जातो चेंडू. पंच रुणाल म्हात्रे यांचा 1 धावेचा इशारा. धावसंख्या आहे तिकडे 4 वरच. अतिशय खराब परिस्थिती इथे मात्र अग्रोली संघाची. 14 चेंडू मध्ये 60 धावांची गरज. 14 चेंडू 60 धावा. बघू शकता आपले पंच रुणाल म्हात्रे इथे उपस्थित आहेत. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. 14 चेंडू 59 धावांची गरज. शुभम लाल का बेटा किधर है? किसको तो बेटा. चांगली गोलंदाजी इकडे. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील 13 चेंडू आणि 58 धावांची गरज. माफे संघ अनाउन्समेंट असेल. हा सामना संपल्यानंतरला 15 मिनिटं तुमची वाट बघण्यात येईल. 15 मिनिटात नाही आले तर 2 धावांची पेनल्टी आहे तुम्हाला. चांगला फटका इथे मारलेला आहे. अतिशय जबरदस्त बॅट स्विंग इकडे. मात्र प्रणित यांची चौकार मिळतोय. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर जातोय. षटक संपतोय. धावसंख्या 10 वर. आता मात्र 12 चेंडू 54 धावांची गरज. 12 चेंडू 54 टू विन. निखिल पाटील विनंती आहे माफे संघाशी संपर्क साधावा.
या गोष्टीसाठी फोन करतो का तुम्हाला? एवढं कॉमेंट्री करतो मी, दुसरं कोणाला तरी कर. अरे मग ते पळून जाणार आहेत का? हा ठीक आहे, त्याला सांग मग निखिलला कर ना फोन. नवीन गोलंदाज आपण पाहू शकता, 17 वर्षाचा सिद्धू म्हात्रे. इथे त्यांना मात्र संधी मिळालेली आहे. कुक्षित संघातर्फे कॅप्टननी त्यांच्यावर भरोसा ठेवलेला आहे, तर चांगली कामगिरी करावी लागेल त्यांना. समीकरण जरी मोठं असलं अग्रोली संघासाठी, समीकरण 11 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. प्रणित त्यांनी मागच्या षटकामध्ये चांगला चौकार लगावला होता. अतिशय मस्त त्यांची बॅट स्विंग झाली होती मगाशी. तशीच अपेक्षा असेल आता त्यांच्याकडून देखील. सिद्धू म्हात्रे लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मात्र फॅटला प्रॉपर टाइम झालेला नाही. चेंडू डी झोन मध्ये जाईल, 1 धावसंख्या मिळेल. 10 चेंडू 52 धावांची गरज. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, चेंडू सीमारेषा बाहेर. प्रणितांनी जर प्रणितचा जर विचार केला, जर कदाचित पहिल्या ओव्हरला जर ते फलंदाजीला आले असते तर कदाचित चांगल्या परिस्थितीमध्ये असू शकला असता अग्रोली संघ. कारण अतिशय त्यांची बॅट स्विंगचा जर विचार केला, चांगली बॅट स्विंग आहे त्यांची. एक चौकार लगावला त्यांनी आणि आता मात्र षटकार लगावला. धावसंख्या 9 चेंडू आणि 46 धावांची गरज. 9 चेंडूमध्ये तब्बल 8 षटकार त्यांना ठोकावे लागतील सामना विजय होण्यासाठी. प्रणित 9 चेंडू 46 धावा. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक होतो इथे मात्र सिद्धू म्हात्रे यांच्याकडून. 8 चेंडू 46 धावांची गरज. पाचवा चेंडू सिद्धू यांचा. आता मात्र खराब चेंडू होता, चेंडू खूपच वाईड होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातो. एकच धावसंख्या मिळेल वाईडच्या स्वरूपात. 45 धावांची गरज 8 चेंडू मध्ये. हे बघू शकता चेंडू कुठे जातोय. चेंडू 1 बॉल चौकार. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 23 या आकड्यावर. 23 नाही 24 वर आहे का? 41 ची आहे अभी. हाँ 41 ची. 7 चेंडू 41 धावांची गरज. अग्रोली संघाचा जर विचार केला तर पहिले 2 जे षटक झाले त्याच्यामध्ये अतिशय खूपच कमी धावसंख्या आल्या. जर प्रणित जर पहिल्याच ओव्हरमध्ये किंवा सेकंड ओव्हरमध्ये जर बॅटिंगला आल्या असू शकले असते तर चांगले धावसंख्या उभारले असते त्यांनी. आता मात्र बघूया सिद्धू यांचा शेवटचा चेंडू. चेंडू चांगला होता पण थोडासा वाईड होता. पंच रुणाल मात्र यांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धावसंख्या मिळते 24 या आकड्यावर. 40 धावांची गरज अजूनही 7 चेंडू मध्ये. चांगली ऑपॉर्च्युनिटी इथं होती मात्र सिद्धू म्हात्रे यांना कॅप्टननी आपल्यावर भरोसा ठेवला होता. 17 वर्षाचा गोलंदाज आहे. आता मात्र बघूया चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे. चेंडू जातो लॉंगनच्या वरून षटकार. आता मात्र समीकरण 6 चेंडू मध्ये 34 धावांची गरज.
प्रणित अतिशय जबरदस्त फलंदाजी करून बाद झालेले आहेत, वन मॅन शो करून झालेले आहेत. वैयक्तिक त्यांनी 8 चेंडूमध्ये 27 धावसंख्या काढून बाद झाले. जर कदाचित पहिल्या किंवा दुसऱ्या षटकात जर प्रणित फलंदाजीसाठी आले असते तर आतापर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये असू शकला असता. ते मात्र आग्रोली हा संघ मोठा आदरा बसतोय आणि इथे मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये जाताना कुक्षेत संघ. यानंतर होणारा सामना माफे विरुद्ध शहाबाजगाव. शहाबाजगावची इथे उपस्थिती आहे. एक धावसंख्या धावून पूर्ण होते. पंचवीस धावांची गरज अजूनही. 3 चेंडू 25 धावा. माफे संघ हा सामना संपल्यानंतरला 15 मिनिटात हजर नाही झाले तुम्ही तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी लावण्यात येईल आणि त्यानंतरला अजूनही 15 मिनिटं तुम्ही नाही आले म्हणजे तब्बल 30 मिनिटात तुम्ही जर नाही आले तर तुम्हाला 1 ओव्हरची पेनल्टी देण्यात येईल. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातो. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इथे अनुप यांची. जरी त्यांनी एक पहिल्या चेंडूमध्ये षटकार खाल्ला होता त्यानंतर कमबॅक केला बाकीच्या चेंडूमध्ये. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. आणि कुक्षेत संघ युनायटेड कुक्षेत संघ यांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि इथे मात्र आग्रोली संघाचा पराजय झाला. धन्यवाद आग्रोली संघ, आपण या टुर्नामेंटमध्ये आला, टुर्नामेंटची शोभा वाढवली.